स्वागत आहे. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे माणूस हा पुरस्कार डॉक्टर के.एच. संचेती यांना पुणे पोलीस आयुक्त सतीश माथुर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ रुपये 5,000 आणि सन्मान शुल्क असं या सोहळ्याचे स्वरूप आहे. 2014चा माणूस पुरस्कार आपणा सर्व सुहृदांच्या साक्षीनं हा सोहळा इथे संपन्न होतो. सर्वप्रथम श्री प्रमोद आडकर ॲडव्होकेट यांचं मी आभार मानतो की त्यांनी या माणूस पुरस्कारासाठी माझी निवड केली. आडकरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना एक छंद आहे की तो माणूस शोधायचा, एखादा कलाकार शोधायचं आणि त्याचं कौतुक करायचं. खरं म्हटलं तर पुणेकरांना हे जरा वेगळंच वाटतं. पोलीस अधिकारी म्हणून दुसरी इनिंग्ज आहे. पहिली इनिंग्ज मध्ये संचेती हॉस्पिटल फार अगदी एक छोटा हॉस्पिटल त्याच कॉर्नरवर होतं आणि 85 पासून ते कसा वाढत चाललेला आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. 85ला जेव्हा संचेती हॉस्पिटलची सुरुवात म्हणजे जेव्हा आम्ही आलो आणि ऍक्सिडेंट्स व्हायचे मोठे रोड्सवर, तेव्हा सर्वांना आम्ही स्वतः पोलीस म्हणून संचेती हॉस्पिटलला घेऊन जायचे आणि त्यांना तिथे अतिशय चांगलं ट्रीटमेंट यापूर्वीच भेटलेलं आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते असे मत विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. तर पहिल्यांदा पोलिसांनी 6 महिने सगळ्या पोलिसांनी हेल्मेट वापरून स्वतःहून आदर्श घालून द्यावा. दुसरं आता पुणे दहशतवादाच्या छायेमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात जिथे आपल्याला अजूनही दाभोळकरांचे हत्यारे सापडत नाहीत, जे दिवसा ढवळ्या होते, उद्या हेल्मेट घालून लोकांनी गुन्हे केले तर आयुष्यात कधीही ओळखता येणार नाही की कोणत्या माणसाने गुन्हा केला. तेव्हा पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती नाही तर हेल्मेट नसण्याची सक्ती झाली पाहिजे, कारण आपण दहशतवादाच्या छायेत आहोत. गुन्हेगार गुन्हा करून पळून जाऊ शकतात, हे आमचं त्याच्याबद्दलचं म्हणणं आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेवर पांघरुण घालण्यासाठी ते काहीतरी आपण करतोय असं दाखवण्याचे प्रयत्न करतात. हेल्मेट सक्तीसाठी जेवढे पोलीस राबवले जात आहेत तेवढे पोलीस साखळी चोरे शोधण्यासाठी लावले तरी लोकांचा फायदा होईल. हेल्मेट न घातलेली माणूस स्वतःला नुकसान करून घेईल, पण साखळी चोरीला गेली तर त्या माणसाला मोठं नुकसान होतं आणि त्याला जबाबदार दुसरा असतो. पण पोलिसांना ते जमत नाही आणि म्हणून त्याच्यावरचं लक्ष उडवावं लोकांचं आणि काहीतरी स्टंटबाजी करावी म्हणून केलेला हा उद्योग आहे. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले. आजची विधानसभेत एक घटना घडली ज्याच्यात प्रशासन जे बीजेपीने मांडलं आणि ज्या पद्धतीने ते मंजूर करून घेतलं, मला स्पष्टपणे सांगायचं आता आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा याच्यात वक्तव्य केलं आहे की म्हणजे मोदी आणि अमित शहा ही खरोखरच ही टीम लोकशाहीला कुठेतरी जागरूक लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या विधानसभेत केलेल्या या घटनेतनं मला दिसून येतो. आणि हुकुमशाही कशी लादायची याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी कालच्या या महाराष्ट्राच्या एका पवित्र विधिमंडळ विधानसभेच्या त्या स्थानी म्हणजे सिद्ध करून दाखवलं आहे. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे भाजपचे आणि राष्ट्रवादीचे जे अनैतिक संबंध आहेत त्या संबंधातून घडलेली कालची घटना आहे असं मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगायचं आहे. कारण ज्या पद्धतीने भाजपने हे मतांवर न घेता सभागृहात वोटिंग न घेता केवळ व्हॉइसवर हे जे केलं आणि त्यातून थोडासा शिवसेनेचा जो फॉरवर्डचा इनएक्सपिरियन्स आहे तो मी म्हणेन दुर्दैवाने घडला. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सभात्याग केला आणि तिथे लगेच सभापतीने लगेच ते जे व्हॉइस अकाउंटवर मंजूर करून घेतलं, यामध्ये कुठेतरी स्पष्टपणे पूर्वनियोजित स्क्रिप्ट ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शांत होते आणि पूर्वनियोजित स्क्रिप्ट ती सगळी दिसते. आणि मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पक्षांचा जे निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर सुद्धा आज ज्या पद्धतीने भाजप आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा सातत्याने म्हणत होते की आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, पण एक छुपा पाठिंबा आणि छुपा अंडरस्टँडिंग हे स्पष्टपणे आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांचं दिसून आलं. आणि हे खरंच दुर्दैवी बाब आणि येणाऱ्या भविष्यकाळात मला पाहायचं आहे की महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की खरंच भाजपाने ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊ, खरंच भूमिका राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा राष्ट्रवादीची छुपा अंडरस्टँडिंग ते आज करते की नाही हे मला येणाऱ्या काळात निश्चितपणे बघायचं आहे. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पीएनपीच्या 20% भाडेवाढीला महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी विरोध केला. प्रशासनाने पीएमपीएलच्या दरवाढीचा प्रस्ताव मीटिंगसमोर ठेवलेला होता. अजेंड्यावरचा विषय होता. पीएमपीएलचे सर्वच प्रशासकीय अधिकारी या दरवाढीबद्दल आग्रही होते आणि या आग्रही होत असतानाच त्यांनी सांगितलं की दरवाढ केली पाहिजे. तर या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध केला, प्रशासनाचा निषेध केला आणि आम्ही सर्व संचालक जे राजकीय महापौर असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील किंवा त्या ठिकाणचे राजकीय संचालक आहेत, त्यांनी या ठिकाणी निषेध करून आम्ही बाहेर पडलो आणि प्रशासनाने तो विषय त्या ठिकाणी मान्य करण्याचं धोरण अवलंबल्यामुळे तो विषय मान्य करण्यात आलेला आहे. देशभर घेण्यात येणाऱ्या डुडल फॉर गुगल या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी हिने राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. मैं 2011 में अपनी फैमिली के साथ असम गई थी घूमने. तब मैंने वो जगह देखी थी. इट वाज वेरी प्रिटी एंड वेरी ब्यूटीफुल. तब जो है मैंने बहुत सारे प्लांट्स एंड ट्रीज वहाँ पे देखे थे जो मैंने कहीं और पे नहीं देखे थे.
and lots of bamboos also I noticed there. So that's why I really liked Assam. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हिंदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर आणि बस स्थानक स्वच्छ करून स्वच्छ भारत अभियान राबवले. चलो जाओ इधर से. जैसे कि महात्मा गांधी जी और गाडगे महाराज, इन्होंने ये स्वच्छता अभियान का नारा पहले से लगाया था. उसके साथ साथ हमारे पंतप्रधान, इन्होंने भी ये नारा का जोर लगाकर हमको बताया है, इसलिए हमने उनके नारे में सम्मिलित होने का प्रयास किया है. पुलगेट यह स्थान हमने तय किया था और मेरे साथ हमारे यहाँ पर 250 बच्चे यहाँ पर आए हुए हैं. हमारा पूरा परिवार यानी हमारा पूरा स्टाफ यहाँ पर मौजूद है. सभी लोगों को स्वच्छता का महत्व समझ में आए, इसके लिए हम ये कर रहे हैं. आज हम सब SM जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय के सभी हमारे विद्यार्थी आज यहाँ पे महात्मा गांधी बस स्टैंड पे आके साफ सफाई कर रहे हैं. जैसे कि आप सभी को पता है कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने 2 अक्टूबर महात्मा गांधी जयंती के उपलक्ष्य में हम सभी को स्वच्छ भारत अभियान की घोषणा की थी. इसी के चलते हम आज यहाँ सभी सफाई कर रहे हैं. इसलिए जो हमारे शिक्षक ने हमें जो स्थान दिया है उसी पर आज हम जाके सफाई कर रहे हैं. अरे झाड़ू ऊपर ले लो. मागण्यांबाबत त्यांची सविस्तर बैठक घ्यावी अशी मागणी समितीचे अध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी केली. कमी उत्पन्नाचे लोक असल्यामुळे यांचे मोकळी केलेले आहे. परंतु महाराष्ट्र फायनान्स कॉर्पोरेशन ही सहकार खात्यामध्ये जी आहे ती सातत्यानं पत्रव्यवहार करते. म्हणजे पैसे त्यांनी घेतलेत का नाही, गव्हर्नमेंटने GR काढलेला आहे, आदेश काढलेला आहे किंवा हे आम्ही पैसे त्यांच्याकडे दिलेले आहेत. तरी सुद्धा ही मंडळी सातत्यानं जे मागास वर्गाच्या भटक्या वृत्तांच्या जे सोसायटी आहेत महाराष्ट्रात 135 आहेत आणि ह्या 135 सोसायटीला यांची डिमांड चालू आहे की आम्हाला तुम्ही पैसे द्या. मग तुम्ही महाराष्ट्र एकतर 1,80,000 बिनव्याजी होते, त्याच्यातून त्यांनी सगळं व्याज आणि दंड व्याजासहित आता पैसे परत केलेत. ज्यांनी काही लोकांनी पैसे भरले ते पैसे प्लस गव्हर्नमेंटने टोटली पैसे दिलेत, तरी तुम्ही सामान्यपणे ह्या भटक्या वृत्ताच्या मागे लागताय. याची चौकशी झाली पाहिजे. कारण चौकशी झाल्याशिवाय म्हणजे कळणार नाही किंवा नक्की कुणी पैसे कोणाचे घेतले. आणि महाराष्ट्र शासनाने जर हमी दिली होती, त्यांनी GR काढला, आदेश दिला की 20 कोटी भरायचे आणि त्यांनी आदेश दिल्यामुळे एवढे पैसे तुमच्याकडे आलेले आहेत, मग आमच्याकडे परत का मागतात, त्याची चौकशी व्हावी अशी एक मागणी आहे. अशा जी मागण्या आहेत तुमच्यामध्ये. आणि आम्ही ही जी निवेदन आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलं, दिलीप कांबळेकडे दिलं, साहेबांकडे आता दिलं. परंतु ते पण आता झाले तर आम्ही त्यांची पण काही करतो नाही किंवा आता सुरुवात करतायत तर आम्ही विस्तारित बैठक लावावी असे त्यांना पत्र दिलं आहे. म्हणजे आम्हालाही बोलता येईल आणि त्यांनाही समजून घेता येईल. नाही तर कसं आहे की आम्ही निवेदन पाठवतो तिथं कुठंतरी टाकून दिलं जातं किंवा काय बैठक लावली म्हणजे त्यांना काय म्हणायचं म्हणते, आम्हाला काय म्हणायचे आम्ही म्हणू.
की आमच्याकडे काही ग्रुप असतील आम्ही त्यांना देऊ, अशा पद्धतीने आम्ही ह्या महाराष्ट्र शासनाकडे, नवीन महाराष्ट्र शासनाकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आता जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत, त्याचं अजून काही पत्र वगैरे नाही. आणि 8 तारखेला साधारणपणे नागपूरला अधिवेशन आहे, त्याच्यामध्येही आम्ही परत त्यांना भेटण्याचा किंवा मोर्चे काढून साधारणपणे निवेदन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्या आधी काही मिटिंग झालं तर आम्हाला काहीतरी त्याच्यातून मिळेल हा आमचा उद्देश.